नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अनपेक्षित प्रेम भाग 15. ती चिठ्ठी वाचत असताना तिचे डोळे डबडबले. तिने डोळे मिटले आणि मोठ्याने श्वास घेतला. तेवढ्यात सागर आला. तो डॉक्टरांना सोबत घेऊन आला होता. डॉक्टरांनी ताबडतोब त्यांना तपासले, पण मध्यरात्रीच त्या गतप्राण झाल्या होत्या. तिला ते ऐकल्यानंतर गलबलून गेलं. ती खाली कोसळली. आपल्याला गुरुजींच्या अंत्यविधीची तयारी करायला हवी, सागर अबोलीला सावरत म्हणाला. हातात असलेली ती चिठ्ठी तिने उठून डायरीमध्ये ठेवून दिली. ती म्हणाली, त्यांच्या मुलाला कळवायला हवं. सागर म्हणाला, ते नाही येणार. तू फोन केल्यानंतर लगेच मी त्यांना फोन केला होता. सागरने नकारार्थी मान हलवली. अबोलीला विश्वासच होत नव्हता. स्वतःची आई गतप्राण झाली आहे. तिचा अंत्य दर्शन घ्यावे एवढेही. नंतर काही शेजारी 2-3 ज्येष्ठ मंडळी येऊन त्यांचा अंत्यसंस्कार पार पाडला गेला. अबोलीला घर आता खायला उठत होतं. तरी तिला अशा प्रसंगी एकटं सोडून जाणं सागरला पटत नव्हतं. त्यामुळे तो आज तिच्याजवळ थांबला होता. संध्याकाळी अबोली बाहेर अंगणात बसली होती. वातावरणात उदासीनता होती. थोड्या वेळात सागरही येऊन तिकडे बसला. ती एकटक समोरच्या झाडाकडे पाहत बसली होती. तिच्या हातात कसलासा कागद होता. त्याला विचारायचं होतं, पण त्याने ते टाळलं. तिला सांगायचं असेल तेव्हा सांगेल, उगाच चौकशा कशाला, म्हणून तो गप्पच बसला. रात्री सागर त्याच्या घरी जायला निघाला. तो बाईकवर बसला आणि अबोली त्याच्यासोबत बाहेर आली होती. तो बाईक चालू करणार तेवढ्यात अबोलीने त्याला आवाज देऊन थांबायला सांगितलं. ती आत गेली. त्याच्याजवळ आली. तिच्या हातातला कागद त्याच्यापुढे करत म्हटले, हे वाच. त्याने ते वाचून काढलं. तो हलकेच हसत म्हणाला, गुरुजींनी त्यांची जबाबदारी एक जबाबदार व्यक्तीकडे दिली. तू ती नक्की पार पाडशील, मला खात्री आहे. तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला समर्थन देत म्हटला, काळजी घे म्हणत तो तिथून निघून गेला. ती आत आली. शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत असायला हवं होतं, ही खंत तिला लागली होती. प्रणीतचं येत्या आठवड्यात लग्न ठरलं होतं. त्यामुळे त्याची आज बॅचलर पार्टी चालू होती. एकीकडे प्रणीत त्याचा ग्रुप होता. ग्रुपमध्ये अर्जुनसुद्धा होता. त्याचं हसी मजाक चालू होतं. थोड्या वेळाने अर्जुन तिथून दुसरीकडे एकटा येऊन बसला. प्रणीतला ते कळलं. तोही त्याच्या मागे आला. प्रणीत म्हणाला, काय इथे एकटा बसलाय? अर्जुन म्हणाला, आता तू ग्रुपमधून वजा होणार. प्रणीत म्हणाला, माझं जाऊ दे, तू ऑलरेडी वजा झालाय. त्याचं काय? अर्जुन म्हणाला, ड्रिंक घेणार? प्रणीत म्हणाला, नो, आय क्विट ड्रिंकिंग अँड ऑल ओके. सो व्हॉट नेक्स्ट? अर्जुन म्हणाला, प्रणीत, आय डोंट नो व्हॉट, बट माझं काहीतरी चुकतंय असं वाटतंय मला. नक्की काय तेच कळत नाही रे. आय एम रिअली कन्फ्यूज. प्रणीत म्हणाला, गेली 5 वर्ष नॉट मिनिमम तुझ्या इगोमुळे वाया गेली आहेत. एवढं लक्षात ठेव. तुझ्या आतताई आणि शकेखोर स्वभाव, तू काय करावं काय नाही हे तर मी तुला म्हणालो होतो तेव्हाच. आता कसं करावं, इट्स ऑल इन युअर हँड. प्रणीत म्हणून निघून गेला. अर्जुन त्या गोष्टीचा विचार करतच घरी आला. जिना चढत तो वर आला. त्याच्या रूममध्ये जायला आधी अबोलीच्या रूमकडे त्याने पाहिले आणि आज आपसुकच त्याची पावले त्या रूमकडे वळली. त्याने दार उघडला. आत आला. समोर अबोलीचा फोटो टेबलावर होता. पुस्तके वाचनाची तिला फार हौस म्हणून खोली कमी, पुस्तकाची लायब्ररी जास्त केली होती तिने. त्याने तिची बॅग ओपन केली. आज त्याला कुठला सबूत वगैरे शोधायचं नव्हतं. त्याचं काय चुकलं होतं? बॅगमध्ये तिची घुंगरे त्याला सापडले. दुसरं होतं काय त्या बॅगेत? अजून काही आहे का म्हणून त्याने परत तपासलं. त्याच्या हाताला एक नोटबुक लागली. त्याने ती बाहेर काढली. नोटबुक नव्हती ती, डायरी होती. अबोलीला डायरी लिहायची सवय होती. स्ट्रेंज, कधी दिसली नाही मला दाखवून थोडी ना डायरी लिहिली ती. तो स्वतःशीच पुटपटला. त्याने ती डायरी उघडली.
आणि म्हणाला, कसल्या नक्षी काढल्या ह्या? जाऊ दे म्हणत त्याने डायरीचा पहिला पान वाचायला घेतला. अबोली लिहिते, मी पहिल्यांदाच एवढं मोठं घर पाहिलं. घरापेक्षा घरातल्या माणसांचं मन जास्त मोठं. म्हणूनच काय त्यांनी माझ्यासारख्या असहायतेला इथे आश्रय दिला. पण माझं मन मला खातंय. आपण चूक केलं का बरोबर नाही माहीत. आपल्याच आईने आपल्याकडून घरी परत न येण्याचे घेतलेले वचन. ती तरी काय करणार होती म्हणा. पण मी या ताईशी खोटं बोलले. मी खरं खरं सांगितलं असतं तर त्यांनी मला परत त्याच घरी नेऊन सोडलं असतं, ज्या घरात माझ्याच लग्नाची तयारी चालू असताना तिथून मी जीव मुठीत घेऊन पळून आले होते. काय झालं असतं जर मला परत घरी जावं लागलं असतं तर? त्या बापाने माझं लग्न एका म्हाताऱ्याबरोबर लावून टाकलं असतं. ताईंनी मला त्यांच्या घरात जागा दिली. किती काळजीने विचारपूस करतात त्या माझ्या. आज त्या कैदीतून सुटका झाल्याची सुखाने झोप लागेल मला. पण आईची आठवण येते. तिला काळजी लागली असेल माझी. अर्जुन मनातच म्हणाला, व्हॉट? काय केलंय अर्जुन तू? शिट. संतापाची भावना त्याच्या मनात उंच बळून आली. त्याने ती डायरी बाजूला सारली. असं नको व्हायला हवं होतं. पुढे वाचण्यासाठी त्याने ती डायरी पुन्हा उघडली. पान उलटला. अर्जुनला आता कसलंच भान नव्हतं. तो भान हरपून ती डायरी सलग त्याच रूममध्ये वाचत बसला होता. पान क्रमांक 2. आज समोर राहत असलेल्या काकींचा मुलगा आला होता मला सोडायला मार्केटमध्ये. नाइलाजाने त्याच्या गाडीवर बसावं लागलं मला. पण त्याची नजर आणि त्याचं वागणं अजिबात आवडत नव्हतं मला. पण मी कोणाला आणि काय सांगणार इथे? पान क्रमांक 3. लिहावंसंही वाटत नाही मला आज घडलेली गोष्ट. आज ताईचा मुलगा वेळेवर आला नसता तर काय झालं असतं असं माझं. आणि मी मूर्ख, साधं थँक्स पण नाही म्हटली. पान क्रमांक 4. मी आज कथ्थक तालीम लावली. उद्यापासून मी तिथे जाणार. आय एम सो एक्सायटेड. केवळ अर्जुनमुळे हे शक्य झाले. मी जेव्हा गुरुजींना भेटून बाहेर आली तेव्हा आनंदाच्या भरात त्याला चक्क मिठीच मारली. तो काय विचार करत असेल माझ्याबद्दल? पान क्रमांक 5. प्रेम म्हणतात ते हेच आहे का? पण ही तर सगळी एन्झायटीची लक्षणं दिसतात मला. अर्जुन नुसतं नाव जरी घेतलं तरी माझे गाल आरक्त होतात. आय नो इट्स ओन्ली अट्रॅक्शन. आणि जरी असलं तरी माझ्यासारख्या आश्रित मुलीने ते करू नये. आपल्यासाठी ते जग नाहीये. ती प्रेमाची फुले नाहीत ना त्याचा गंध आपल्या जगात आहे. फक्त विषारी वनस्पती आणि त्याचे काटे. पान क्रमांक 6. आज समुद्र पाहिला पहिल्यांदा. सगळं कसं स्वप्नासारखं वाटत होतं. अर्जुन माझ्या आयुष्यात आला आणि सर्व सुंदर झालं. पान क्रमांक 7. ते फोटोज पाहिल्यापासून माझं मन थाऱ्यावर नाही. काय करू काहीच कळत नाही. उद्याच अर्जुनला सरळ सरळ विचारते. मग ते काही असो. पान क्रमांक 8. माझंच चुकलं. मी मूर्खासारखी त्याच्या बोलण्याला फसले. त्याच्यासाठी मी म्हणजे एक एंटरटेनमेंट होतं. जीव जळत होता माझा जेव्हा त्याने मला सौम्या म्हणून हाक मारली होती. पान क्रमांक 9. अर्जुन कसा असेल? ताईंनी सांगितल्यापासून मला धीर होत नाही. मला बघायचं त्याला. रागात गाडी चालवायची आणि हे असे ॲक्सिडेंट करायचे. स्वतःच्या जीवाची पर्वा नाहीच आणि दुसऱ्याच्या मनाची सुद्धा नाही. वाचताना त्याचे श्वास जड झाले होते. डोकं सुन्न झालं होतं. अर्जुन मनातच म्हणाला, तुझ्यामुळे हे सगळं घडलंय अर्जुन. तू सगळ्याच कारणीभूत आहे. असं वारंवार त्याच्या कानात घुमत होतं. पुढे वाचणंही अशक्य झालं होतं त्याला. पुढे पान पलटायला त्याला अवसासनच उरलं नव्हतं. हे काय करून बसलोय मी? तो पुढची पाने वाचू लागला. पान क्रमांक 10. वाटलं नव्हतं सायली भेटेल आज. माझी शाळेतली मैत्रीण. माणसाचं जीवन म्हणजे अनप्रिडिक्टेबल म्हणून असलेला क्षण एन्जॉय करायचा अशीच बोलते सायली नेहमी. पान क्रमांक 11. आज मला अर्जुनने त्याच्या प्रेमाची कबुली दिली.
खरं तर माझंच मन विधेत अडकले होते. त्याचे डोळे पाणावले होते माझ्याशी बोलताना, पण तरी काही केल्या मन मानत नाही. ही जर थट्टा असेल तर ती मला सहन होणार नव्हती. मी स्पष्टपणे नाही म्हणाले त्याला. पान क्रमांक 12. आज मी ताईंना सगळं खरं खरं सांगितलं. किती हलकं वाटते मला. पण आश्चर्य त्याचं नाही, गोष्ट भलतीच घडली आज. ताईंनी माझ्याकडे आज वचन मागितलं. अर्जुनची साथ कधी न सोडण्याचं वचन. खरं तर मलाही त्याची साथ सोडायची नाही. अर्जुन माझ्या आयुष्यात आलेला पहिला आणि शेवटचा मुलगा असेल. अर्जुन म्हणाला, अबोली, मीच तुझ्यासोबत राहण्याचा लायक नाही. लाज वाटते मला माझीच. जे तोंडाला येईल ते बोललो तुला. डायरीवर डोकं ठेवून आक्रोश करत रडू लागला. त्याच्या अश्रूंनी त्या डायरीची पानेही भिजली. पान क्रमांक 13. माझी नृत्य परीक्षा जवळ आली. गुरुजींच्या तोंडून जेव्हा बघावं तेव्हा त्या नावाचं कौतुक चालू असतं. मला काही ईर्ष्या नाही, पण उत्सुकता लागली होती की इतकं परफेक्ट कोणी कसं असू शकतं. पण नाही, जेव्हा मी त्याचा नृत्य पाहिला मी साप चुकीचे ठरले. काय सुंदर परफॉर्म करतो सागर. आणि त्याहून सुंदर गोष्ट ही की त्याच्या स्वभावात त्याबद्दल थोडासाही गर्विष्ठपणा नाही. पण मित्र म्हणून खूप अतरंगी आहे तो. तसे पण जे माझे फ्रेंड्स आहेत ते आगळेच अतरंगी आहेत. पान क्रमांक 14. अर्जुनला अजून माझं सत्य माहीत नाही. यात माझी चूक झाली. मी विचार करते त्याला कसं सांगू. तो काय विचार करेल. आज बोलताना त्याने माझा उच्चार अनाथ म्हणून केला तेव्हा झटका बसला होता मला. पान क्रमांक 15. बरेच दिवस झाले. अर्जुनच्या वागण्यात मला जाणवते मला माझं काही चुकलं का. स्पष्टही काही सांगत नाही तो. माणसाला कसं कळणार. मी बोलायला जाते तर लांब लांब राहतोय. त्याला कसं कळत नाही माझं मन. काय डोक्यात चालत त्याच्या देवालाच माहिती. तो उठला. ती डायरी टेबलावरच ठेवली. समोर असलेला तिचा फोटो हातात घेतला आणि म्हणाला, कुठे शोधू तुला आता. कुठल्या तोंडाने शोधू. आणि शोधलं तरी माझी अबोली मला सापडेल का. ओळखेल का मला. माझ्याच प्रेमात खोटा आहे. आय रिअली डिझर्व यू असे म्हणत तो ढसाढसा रडू लागला. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.